औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यानंतर राज्यात वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून नवा वाद निर्माण झालाय। रायगड किल्ल्यावर बसवण्यात आलेल्या वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाला संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केलाय। इतिहासात कोणताही पुरावा नसताना हे शिल्प बसवण्यात आल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। संभाजीराजेंनी हा मुद्दा उकरून काढताच इतरांनीही यावर आता भाष्य करायला सुरुवात केली आहे। संभाजी ब्रिगेडनेही या वादात उडी घेतलीये। 1 मे पर्यंत वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटवा, अन्यथा आम्ही ते उखडून काढू असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय। संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी या संदर्भात भाष्य केलंय। ते म्हणाले, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागतच करतो। संभाजीराजे यांच्या भूमिकेला राज्य सरकार काय प्रतिसाद देतं त्याची आम्ही वाट पाहतोय। मराठा जोडो यात्रा संपल्यानंतर 1 मेला आम्ही स्वतः हा पुतळा हटवणार आहोत असं खेडेकर यांनी स्पष्ट सांगितलंय। खरं तर याआधी वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा मुद्दा चर्चेत आला होता। 2012 मध्ये संभाजी ब्रिगेडनं आक्रमक भूमिका घेत हा पुतळा हटवला देखील होता, पण तत्कालीन सरकारनं वाद नको म्हणून हा पुतळा पुनर्स्थापित केला। त्यानंतर अनेकदा यावरून वाद निर्माण झाले। काहींनी हा पुतळा हटवायला विरोधही केलाय। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी देखील वाघ्या कुत्र्याची कथा सत्य असल्याचं म्हटलंय। हे शिल्प हटवू देणार नाही असंही भिडेंनी म्हटलंय। वाघ्या कुत्र्याचा वाद नेमका काय आहे ते देखील आपण जाणून घेऊया। वाघ्या या पाळीव कुत्र्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चितेत उडी घेतल्याचं म्हटलं जातं। मात्र यावर इतिहास तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नसल्याचं दिसून येतंय। काहींच्या मते ही एक दंतकथा आहे, पण या वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी 1906 मध्ये इंदूरचे राजे तुकोजी होळकर यांनी देणगी दिली। त्यातून ही समाधी बांधली गेली। अनेक इतिहासकारांच्या संशोधनातही वाघ्या कुत्र्याचा संदर्भ कुठेही आढळत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिण्यात आलेल्या अनेक पुस्तकांमध्येही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही। त्यामुळे वाघ्या कुत्रा होता की नव्हता हा मुद्दा अनेकदा चर्चेला आलाय, पण सध्याच्या घडीला हाच मुद्दा मुद्द्यावर येण्याची शक्यता आहे। कारण आता या वादात संभाजी ब्रिगेड, संभाजी भिडे आणि काही धनगर नेत्यांनी उडी घेतलीये। त्यामुळे येत्या काळात वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरून राज्यातलं तापमान वाढण्याची शक्यता आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।